पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्यात। गेल्या आठवड्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता आहे। उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे, तर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आली आहे। तर उद्या सकाळी 11 वाजता ही कॅबिनेट बैठक होणार असल्याची माहिती मिळते। तर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आल्याचे माहिती मिळते। पहलगाममध्ये झालेल्या भीषण हल्ल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने हालचाली सुरू केल्या आहेत। गेल्या आठवड्यात देखील या संदर्भात मंत्रिमंडळाची बैठक झाली। त्यानंतर उद्या पुन्हा एकदा केंद्रीय सुरक्षा समितीची महत्त्वाची बैठक होण्याची शक्यता वर्तवली जाते। उद्या सकाळी 11 वाजता कॅबिनेट बैठक होणार आहे, तर सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते। या संदर्भातली अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, उद्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एक मोठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते। काय अधिकची माहिती या संदर्भात? बरोबर आहे, एक अत्यंत महत्त्वाची बैठक उद्या कॅबिनेटची बोलवण्यात आलेली आहे। ही मोठी बैठक आहे। यापूर्वी एक बैठक झाली होती, त्यानंतर ही दुसरी बैठक आहे। ज्या बैठकीत साधारणतः जर बघितलं आपण तर ही पहलगाम हल्ल्याच्या भीषण हल्ल्यानंतर ही केंद्र सरकारने तात्काळ ज्या हालचाली सुरू केल्या आहेत त्या संदर्भात ही अत्यंत महत्त्वाची बैठक होईल। प्रथमतः केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक होईल, नंतर सुरक्षा विषयक समिती, त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षा विषयक समितीची बैठक होईल। ही बैठक अत्यंत महत्त्वाची आहे। उद्या सकाळी 11 वाजता पंतप्रधान कार्यालयामध्ये ही बैठक होणार आहे आणि पहलगाम हल्ला झाल्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळाची, संपूर्ण केंद्रीय मंडळाची ही पहिलीच बैठक आहे। धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या माहितीसाठी। दरम्यान पहलगाम हल्ल्यानंतर उद्या सुरक्षा उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी एक दुसरी मोठी बैठक बोलवण्यात आल्याची माहिती मिळते। दरम्यान भारताने पाकिस्तानला आणखी एक मोठा दणका दिलाय। पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्याचं ट्विटर अकाउंट ब्लॉक करण्यात आलंय। पाकिस्तानचे सरसंरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचं अकाउंट ब्लॉक करण्यात आलंय आणि भारतातून ते आता बंद करण्यात आलंय। भारताच्या जम्मू काश्मीर बद्दल चुकीची माहिती पसरवल्यानं ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। तर दहशतवादाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंही भारताने ही कारवाई केली आहे। तर जम्मू काश्मीर बद्दल चुकीची माहिती पसरवल्यामुळे भारताने त्यांचं ट्विटर अकाउंट ब्लॉक केलंय। दरम्यान पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या मागे हाशिम मुसाचा हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याची चौकशी सुरू असतानाच एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। तपास यंत्रणांच्या माहितीनुसार हल्ल्यात सहभागी असलेल्या हाशिम मुसाचे थेट संबंध पाकिस्तानच्या लष्कराच्या स्पेशल फोर्सेसशी आहेत। मुसा हा पाकिस्तानच्या स्पेशल सर्व्हिस ग्रुपचा माजी पॅरा कमांडो आहे। लष्कर-ए तोयबा सोबत काम करतोय तो आणि मुसाने यापूर्वी 3-4 हल्ले केले। त्याला जम्मू काश्मीरमध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांवर, पर्यटकांवर आणि सुरक्षा दलांवर हल्ला करण्याचे आदेश देण्यात आले होते, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। या खुलाशामुळे भारत पाकिस्तान दरम्यान तणाव आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते। दरम्यान पहलगाम हल्ल्यामध्ये हाशिम मुसाचा हात आहे असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पहलगाम हल्ल्यामागे दहशतवादी हाशिम मुसा असल्याचे संकेत मिळतात। हाशिम मुसा हा पाकिस्तानचा नागरिक आहे। हाशिम मुसा स्पेशल फोर्सेसचा माजी पॅरा कमांडो राहिलाय। विशेष प्रशिक्षणानंतर मुसा लष्कर-ए तोयबा सोबत देखील सक्रिय होता। हाशिम मुसा पहलगाम हल्ल्याच्या टीमचा म्होरक्या होता। दरम्यान हल्ला प्रशिक्षणासह किट पुरवणाऱ्या टीममध्ये मुसाचा प्रामुख्याने सहभाग होता। काश्मीरमध्ये भारतीय, विदेशी पर्यटक आणि सुरक्षा दलांवर हल्ल्याचे मुसाकडूनच आदेश देण्यात आल्याची माहिती समोर येते। दरम्यान पहलगाम हल्ल्यामागे हाशिम मुसाचाच हात असल्याचे संकेत समोर येत आहेत। दरम्यान या संदर्भात अमेरिकन वृत्तपत्रानं मोठा दावा केलाय। पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर आणि पहलगाम हल्ला घडवून आणला असं या वृत्तपत्रात सांगण्यात आलंय। अमेरिकन वृत्तपत्र न्यूयॉर्क टाइम्सने तज्ञ आणि राजनयिकांच्या हवाल्याने हा दावा केलाय। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत लवकरच पाकिस्तानवर हल्ला करू शकतो असं या वृत्तपत्राचा दावा आहे की भारत पाकिस्तानवर प्रत्युत्तर हल्ल्यासाठी मैदान तयार करतोय।
अमेरिकन वृत्तपत्राचा दावाप्रमाणे लष्कर प्रमुख मुनीर यांनी पहलगाम हल्ला घडवून आणलाय असा दावा या वृत्तपत्राने केलाय। दरम्यान हल्ल्यामागे लष्कर प्रमुख मुनीरचा हात आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। पाकिस्तान लष्कर प्रमुख जनरल आसिफ मुनीर यांच्या आदेशावरून हल्ल्याचा दावा करण्यात येतोय। मुनीर पाकिस्तानच्या सत्तेवर ताबा मिळवण्याच्या प्रयत्नात असल्याचाही आरोप करण्यात येतोय। भारताने जगातील विविध नेत्यांना पाकिस्तानच्या भूमिकेची गुप्त माहिती दिली। हल्ल्यात सामील दहशतवाद्यांच्या चेहऱ्याची ओळख पटवणारी माहिती भारताने उघड केली आणि भारताचा दावा आहे की हे हल्लेखोर पाकिस्तानशी या हल्लेखोरांचा थेट संबंध आहे। दरम्यान पहलगाम मधील हल्ल्यानंतर सुरक्षा दल ॲक्शन मोडवर आले। पहलगाम मधील हल्ल्यात सहभागी दहशतवाद्यांचा सध्या सुरक्षा दलाच्या जवानांकडून शोध घेतला जातोय। दरम्यान हल्ला करणारे 2 दहशतवादी सांबा कठुआ या ठिकाणी लपल्याची शक्यता आहे। त्या दृष्टीने जवानांकडून स्थानिकांच्या मदतीने दहशतवाद्यांचा शोध घेतला जातोय। तंत्रज्ञानाचा वापर करत पुरावे गोळा करण्याचं कामही जोरात सुरू आहे। तर अनंतनाग परिसरातही दहशतवादी लपल्याची शक्यता असून त्या दृष्टीनेही या भागात जवानांकडून सर्च ऑपरेशन राबवलं जातंय। याचबरोबर पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांच्या शोधासाठी जम्मू काश्मीरच्या प्रत्येक जिल्ह्यात सलग शोध मोहीम सुरू आहे। पूंछ हायवेवर तसंच आजूबाजूच्या डोंगराळ भागात एसओजीच्या पथकांकडून कसून तपासणी करण्यात येते। पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा आता सतर्क झाल्या आहेत। पूंछ हायवेवर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू आहे। याचबरोबर विशेष कार्यदल म्हणजेच एसओजी कडून हायवे शेजारील डोंगराळ भागात आणि जंगलात भागांची कसून झडती घेतली जाते। दहशतवाद्यांना शोधून काढण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तपास कार्य सुरू असून सुरक्षा यंत्रणांनी सर्व रस्ते आणि संवेदनशील भागांवर कडक नजर ठेवली आहे। पहलगाम आतंकी हमले के बाद जो है अगर हम बात करें सर्च ऑपरेशंस की, तो सर्च ऑपरेशन जो है वो बदस्तूर जारी है। चाहे हम कुलगाम की बात करें, अनंतनाग की बात करें, तो यहाँ के जंगलाती इलाकों में जो है फौज, सिक्योरिटी फोर्सेस और जम्मू कश्मीर पुलिस जो है वो लगी हुई है। और कहीं ना कहीं जो इस हमले में मुलव्वस जो भी आतंकी है उन्हें न्यूट्रलाइज करने की कोशिशें जो है वो जारी है। हम आपको बताया कि ये जो आप पीछे देख रहे हैं ये इस बात की अक्कासी कर रहा है कि किस तरह से सर्च ऑपरेशन जो है वो बदस्तूर जारी है। और कहीं ना कहीं फौज, सीआरपीएफ, ये आप देख सकते हैं मेरे पीछे सीआरपीएफ के जो जितने भी बड़े ऑफिसरान हैं, चाहे वो आईजी लेवल के हैं, चाहे वो डीजी लेवल के हैं, तो कहीं ना कहीं ये पहुंच रहे हैं आहिस्ता आहिस्ता करके। और यही वजह है कि ये ऑपरेशन जो है ये बदस्तूर जारी है। और यहाँ के जंगलाती इलाकों में जो है छानबीन, सर्च और लगी हुई है फौज, सेना। और कहीं ना कहीं ये कोशिश कर रही है कि जहां पे भी ये मुलव्वस आतंकी मिले तो उन्हें जो है जल्द से जल्द न्यूट्रलाइज किया जाए, उनके खिलाफ ऑपरेशन किया जाए। और ये ऑपरेशन जो है बदस्तूर कुछ दिनों से अभी भी जारी है। आप पीछे देख सकते हैं फौज, सीआरपीएफ और जम्मू कश्मीर पुलिस की टुकड़ियां जो है वो लगी हुई है। और यही वजह है कि कहीं ना कहीं इस ताक में है सिक्योरिटी फोर्सेस कि वो उनको बड़ी कामयाबी मिले। ज़हूर रिजवी, न्यूज़ 18 नेटवर्क, पहलगाम।